हॅलो किड्स, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग किड्स. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत WH क्वेश्चन वर्ड्स. काय पाहणार आहोत? WH क्वेश्चन वर्ड्स. आता मला सांगा बरं, WH क्वेश्चन वर्ड्स कोणते कोणते असतात बरं? जे W पासून तयार होतात त्यांना WH क्वेश्चन वर्ड्स म्हटले जातात. मग कोणते आहेत बरं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. WH क्वेश्चन वर्ड्स. आपल्याला जर एखाद्याला प्रश्न करायचा असेल, तू कुठे जात आहे, तू का जात आहेस, तू कुठून येत आहेस, मग त्याच्यासाठी आपण कशाची हेल्प घेणार आहोत? तर WH क्वेश्चन वर्डची हेल्प घेणार आहोत. त्यामुळे आपण आता पाहणार आहोत की WH क्वेश्चन तयार करताना सुरुवातीला आपण कोणते प्रश्न विचारायचे म्हणजे ते आपल्याला किंवा समोरच्याला सहजपणे समजू शकतं. चला तर मग बघूया WH क्वेश्चन वर्ड्स. सर्वात आधी आपण राईट केले आहे इंग्लिशमधून, मग मराठीतून, मग हिंदीमधून. बघूया फर्स्ट वर्ड WHO. WHO म्हणजे काय? तर मराठीमध्ये कोण आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? तर कोणसा. यानुसार आपण क्वेश्चन करू शकतो. हु आर यू? तुम्ही कोण आहात? हो की नाही? आप कोण हो? असं सुद्धा विचारू शकतो. पुढचा वर्ड आहे व्हॉट. WHAT व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? तर व्हॉट म्हणजे काय. मराठीमधून व्हॉट म्हणजे कायच होतं आणि हिंदीमधून काय होतं बरं? तर हिंदीमधून क्या होतं. काय होतं? क्या. नेक्स्ट आहे WHEN व्हेन. व्हेन म्हणजे कधी. कधी म्हणजे कधी, तर मग हिंदीमध्ये काय काय होईल? कब. इंग्लिशमध्ये होईल व्हेन, मराठीत कधी आणि कब. नेक्स्ट वर्ड आहे हाऊ. HOW हाऊ. हाऊला मराठीत म्हणतात कसा आणि हिंदीमध्ये म्हणतात कैसे. मग आपण जर कोणाला क्वेश्चन करायचं असेल हाऊ आर यू, तर समोरचा आपल्याला लगेच उत्तर देतो की नाही? आय एम फाईन, थँक्यू. या पद्धतीने आपण त्यांना प्रश्न विचारतो आणि समोरचा आपल्याला एकदम मस्तपणे उत्तर देतो. हो की नाही? नेक्स्ट आहे हुज. हुजचा स्पेलिंग आहे WHOAC. हुज. हुज म्हणजे मराठीमध्ये कोणाचा आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? किसका. किसका आहे? ही कोणाचं आहे? हु इज दिस? हे किसका आहे? हु इज दिस? हे कोणाचं आहे? असं विचारतो की नाही आपण. नेक्स्ट वर्ड्स आहे WHOM हुम. हुम म्हणजे कोणाला आणि याला काय म्हणतात हिंदीमध्ये? किसको. मग हुम म्हणजे कोणाला? चला सांग बरं, कोणाला पाहिजे का? असं आपण विचारतो ना. मग त्याच्यासाठी आपण काय विचारणार आहे? हुम दिस असं विचारणार आहोत. आता हा नेक्स्ट वर्ड आहे WHAY. व्हायचा अर्थ काय होतो बरं मराठीमध्ये? का आणि हिंदीमध्ये काय होतो? क्यू. मग व्हाय आर यू नॉट कम्प्लिटेड होमवर्क. जर आपल्याला टीचर विचारते आपण एकदम सोप्या पद्धतीने समजू शकतो की नाही? हां, व्हाय म्हणजे का नाही केलास परत तू होमवर्क, असं त्याचं क्वेश्चन केला जातो टीचर मार्फत. हो की नाही? आता नेक्स्ट आहे WHICH विच. काय आहे? WHICH विच. विच म्हणजे कोणता. मराठीतून म्हणतात विच म्हणजे कोणता आणि हिंदीमधून काय म्हणतात? विच म्हणजे कोणसा. हो ना? बघा बरं किती सोपं आहे. यानुसारच आपण प्रश्न तयार करू शकतो. आता वर्ड्स आहे पुढचा वेअर. WHERE वेअर. वेअर म्हणजे कोठे. हो ना? कोठे आणि हिंदीमध्ये आहे कहा. काय आहे? इंग्लिशमध्ये वेअर म्हणजे कोठे आणि हिंदीमध्ये कहा. वेअर आर यू असं म्हणतो की नाही आपण. मग कुठे जात आहात तुम्ही? हो की नाही? मग आपण त्याचं सिम्पलपणे आन्सर काय देऊ शकतो? आय एम गोइंग टू मार्केट, आय एम गो टू स्कूल. हो की नाही? आता नेक्स्ट वर्ड आहे हाऊ मच. काय आहे नेक्स्ट वर्ड? हाऊ मच. WO नाही 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 WO नाही, HOW हाऊ आणि MUCH मच. हाऊ मच. हाऊ मच म्हणजे किती? मी आता तुम्हाला सांगितलं ना किती. बरं सांगा. मराठीत त्याला काय म्हणतात? हाऊ मच म्हणजे किती आणि हिंदीमधून म्हणतात त्याला कितना. है ना? असं म्हणतो की नाही आपण. चला तर पुढचा वर्ड बघूया. हाऊ फार. आता हाऊ फारचं मिनिंग काय येतं मराठीमधून? किती दूर. आपण एखाद्या ठिकाणी गेलो असू तर म्हणायचं चला
हे प्लेस इथून ही जागा इथपासून किती दूर आहे बरं? मग हाऊ फार द प्लेस, हाऊ फार द स्कूल असं आपण विचारू शकतो की नाही? आणि तसंच त्या हिंदीमधून पण हाऊ फार म्हणजे की काय होतं बरं? कितना होतो, कितना दूर. हाऊ फार म्हणजे कितना दूर, यहाँ से कितना दूर है असं विचारलं तर मग आपण एकदम सोप्या पद्धतीने एकदम छानपणे सांगू शकतो की नाही? इथून थोडंच लांब आहे, थोडंच दूर आहे, थोडं जवळ आहे असं सांगतो की नाही? अशा पद्धतीने WH क्वेश्चन वर्ड्स आपण आज बघितले. हे आपल्याला कशासाठी उपयोगात येतात बरं? प्रश्न विचारण्यासाठी WH क्वेश्चन हे वर्ड्स उपयोगात येतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नोट डाऊन करा, राईट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.